तसं ह्या वयात वाटतं. मलाही वाटतं. आणि ती दल वगैरे उभा असेल आणि त्या येत असेल तर मी त्या दलात यायला मी कधी पण तयार आहे. त्यामुळे मी तुझ्याशी एक नातं सांगतो आणि राजभवनशी मला नातं सांगणं हे आपल्या परंपरेचं कर्तव्य आहे माझं असं समजतो. महाराज मीही मालकरी आहे. वाणीचे रसाळ मनीचे निर्मळ त्याचे गळा माळ असो नसो, त्यामुळे मीही वारकरीच आहे. त्यामुळे याच्यातला कोणही माझा त्या अर्थाने मित्र नाही, त्या अर्थाने शत्रू नाही. मी असं म्हणालो होतो की आपण कोणाचं नाव घेतो आणि कोणाचं टाळतो, त्याच्यामध्ये एक मेसेज असतो. निलेश दादा आता जिथं कुठं आहे तिथं अत्यंत उत्तम आणि चांगलं आणि संघटन कौशल्याने आहे. पण माझी इच्छा आहे की आपण दोघांनी वेगळं काहीतरी करावं यार. कारण मीही पवारच आहे ना रे. पवार आहे ना, मीही पवार आहे आणि मी खरंच चांगला पवार आहे. अजून माझ्यावर कुठलेही आरोप नाहीत, त्यामुळे तुला कसलीच अडचण येणार नाही. कुठेही तू माझं नाव घेऊ शकतो. इतका चांगला पवार आहे, अजून तर आहे, राहीनही. तसा मीही राष्ट्रवादी आहे. फक्त माझा राष्ट्रवाद हा व्हॅलेंटाईन डे मध्ये कुठेही लोटांगण घेणार नाही. माझा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद असणार नाही. माझा राष्ट्रवाद हा माझा राष्ट्रवाद असेल आणि त्या अर्थाने मी निलेश जर राष्ट्रवादी म्हणून घेत असेल तर मी त्याच्याही सोबत आहेच. जगाची लोकसंख्या 7.5 अब्ज आहे. इतका मोठा समूह जगामध्ये तुमच्या माझ्या जातीचा म्हणजे मानवजात म्हणून जर आपण घेत असू तर 7.5 अब्ज लोक ह्या जगामध्ये राहतात. देशाची लोकसंख्या 121 कोटी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे आणि त्यामध्ये मराठ्यांची लोकसंख्या 4 ते 5 कोटी आहे. आणि मग मी हिंदू म्हणून जायचं तर 7.5 अब्ज लोकसंख्येमध्ये किती हिंदू असणार आहे तो? मी मराठा म्हणून जमातवादानं जाईन तर 4 आणि 5 कोटी लोक जगाच्या खिसगंतीला पण नाहीत ना हो. मी काय म्हणून जायचं? मी कम्युनिस्ट म्हणून जायचं तर किती कम्युनिस्ट जिवंत आहेत? जे आहेत त्यांना मारताय तुम्ही. तर मी काय म्हणून जायचं? मला एका जमातवादाचा आधार घ्यायचा आहे. मला जमातवादी व्हायचंय. माझं जमातवादी होणं जर माझ्या फायद्याचं असेल, माझं जमातवादी होणं जर मला रोजीरोटी देत असेल, माझं जमातवादी असणं जर मला सुरक्षितता देत असेल तर मी जमातवादी व्हायला खरंच तयार आहे. कारण माझ्या पुढचे हेच प्रश्न आहेत, त्याला उत्तर शोधायचंय मला. पण इथला कुठला जमातवाद मला आधार देईल हो? कुठला जमातवाद मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापासून थांबवेल? कुठला जमातवाद मला दुसऱ्याचा द्वेष न करण्यापासून थांबवेल? आणि कुठला जमातवाद मला मानवजातीकडे घेऊन जाईल? मग तो जमातवाद आहे, मार्क्सवाद आहे, राष्ट्रवादी आहे की युवक क्रांती दलाची लाईन आहे? मला देणं घेणं नाही. म्हणून मी मुद्दाम मुक्त पत्रकाराचं माझं नाव टाका असं म्हणालो मी. ह्या सगळ्यांमध्ये जे जे चांगलं असेल, ह्या सगळ्यांमध्ये जे जे घेण्यासारखं असेल ते मी घेईनच. पण ह्यांचं जे चुकत असेल ना तिथं फटकावायची संधी पण तुमच्या माझ्यासारख्या तरुण मुक्त पत्रकारांना, मुक्त विद्यार्थ्यांना, मुक्त नागरिकांना असली पाहिजे. म्हणून हा मुक्त शब्द खूप महत्वाचा आहे. ह्यांच्या नादी लागलं की आपण मुक्त राहत नाही, हे कायम लक्षात ठेवा. आपण मुक्त राहूच शकत नाही. आपल्याला कोणाचा तर द्वेष करावाच लागेल. तो सोयीन असेल, तो राजकारणात असेल, दिल्लीत कोणाची सत्ता आली हे बघून असेल, मला फायद्याचा काय असेल हे बघून असेल, पण द्वेष करावाच लागतो. ह्या सगळ्या दोषांच्या पलीकडे जाऊन जर मला जगायचं असेल तर या जमातवादांना आता उपस्थित असलेला प्रश्न विचारावे लागतील. वनराजने मान्य केले की पुरोगाम्यांचा सुद्धा जमातवाद वाढतोय. मला तेवढीच शंका होती. आता बाकी सगळे आपण एकामेकाचे जमातवादी आहोत हे सिद्ध केलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आनंद यादवांना इथल्या वारकऱ्यांनी छळलं, आनंद यादवांनी काय केलं त्याचा निषेधच आहे, पण त्याचा राजीनामा द्यायला लावला, ह्याला मी एका अर्थाने जमातवाद म्हणेन. महाराज माफ करा. ज्या अर्थानं आपण मांडणी करतो म्हणजे जमातवादी कोणी असू नये, किमान वारकऱ्यांनी तर असू नये अशी माझी अपेक्षा आहे. कम्युनिस्टांनी असावं की नसावं, विश्व हिंदू परिषदेनं, विवेकानंद उजळमकाच्या संघटनेनं, सगळ्यांच्या संघटनेने असावं का नसावं हा मतभेदाचा मुद्दा आहे. पण वारकऱ्यांनी तर जमातवादी असू नये. पण वारकरी सुद्धा ज्यावेळेस जमातवादाकडे जातात त्यावेळेस मात्र अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. ती एका साहित्य संमेलनापुरती आणि परिसंवादापुरती मर्यादित नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ऐका जी तुम्ही भक्त भागवत करा आलं ते हित सत्य करा असे सांगणारे सुद्धा ज्यावेळेस झुंडीशाहीने जाऊ शकतात आणि